न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिलाय। शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे। काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार आहे, तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलं आहे। ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। काँग्रेस मुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षानं केली होती, मात्र आता भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतात येणार आहे। भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्यात। असं असताना भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधून भाजपला बहुमतात मिळवणार आहे। दरम्यान शिंदे गटानं ही तर अभद्र युती असल्याचा टोला भाजपला लगावलाय। ही युती शिवसेना शिंदे गटाच्या जिवारी लागली आहे। एकीकडे काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपानं काँग्रेसची हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांनी म्हटलं आहे। शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती। भाजपचं प्रत्युत्तर गेल्या 25 वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेवर बसलो तर ती अभद्र युती झाली असती, असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटलंय। आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे। शिवसेना शिंदे गटानं 23 जागांवर विजय मिळवून सत्तेपासून दूर। अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपानं झेंडा फडकवला होता। या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले यांची मध्ये नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत झाली। या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या होत्या। या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपचा झाला असला तरी देखील या ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत। नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांच्या 59 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली होती। शिवसेना शिंदे गटानं 23 जागांवर विजय मिळवला, तर भाजपनं 16 जागा, काँग्रेस 12 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागांवर विजय मिळवला होता। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।